ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। संपूर्ण देश हादरलाय अजित दादांच्या निधनानं। अजित दादांचं निधन का खून? एक ना अनेक आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती माझा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज। दादा अख्ख्या महाराष्ट्राचे नाही तर अख्ख्या देशाचे अजित दादा, करारी बाणा, स्पष्ट वक्तेपणा आणि हरहुन्नरी असलेले दादा सर्वांना सोडून गेले। पण आता दादा सोडूनच गेले नाहीत असं म्हटलं जातंय। बऱ्याच ठिकाणी दादा जिवंतच आहेत असं बोललं जातंय। त्यांच्याच आमदारानं केलेला प्रश्न, त्यांचाच आमदार म्हणतोय ही बॉडी चुकीची आहे, चुकीची बॉडी आणली आहे तुम्ही, अजितदादा जिवंत आहेत। आणि त्यांच्या एका या बोलण्यानं कुठंतरी मनात आता एक आशा पल्लवित झालेली आहे। ही आशा पल्लवित होण्यामागचं नेमकं कारण काय? कारण आपल्याला माहिती आहे आमदार अमोल मिटकरी यांनी जे प्रश्न विचारलेत ते तमाम महाराष्ट्राच्या मनातलेच नाही तर संपूर्ण देशातल्या जनतेच्या मनातले हे प्रश्न आहेत। जोपर्यंत ब्लॅक बॉक्स मिळत नाहीत, अधिकृतरित्या काही गोष्टी समजत नाहीत, तोपर्यंत अजितदादा देवगिरीतून निघाल्यापासून मुख्य विमानतळ मुंबई येथे आल्यावरचे, तिथे विमानात बसल्यावरचे सगळे फुटेजेस सार्वजनिक करा असं अमोल मिटकर यांनी थेट खडसावले सिस्टीमला। कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की हा खून झालाय। कधी कधी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे बोट दाखवलं जातं, कधी भाजपाकडे बोट दाखवलं जातं, कधी कधी दबक्या आवाजात अशाही चर्चा आहे की मोठ्या काकांनीच घात केला। एक ना अनेक गोष्टी बोलल्या जातात, सत्य अजून कळतच नाहीये। कारण एकच प्रश्नचिन्ह आहे, नेमकं दादांचं झालं काय? मी म्हटलं की ब्लॅक बॉक्स डीजीसीएनं जर सत्य पडताळणी तपासली आणि ब्लॅक बॉक्स मध्ये काय रेकॉर्ड झालंय हे जनतेसमोर आणलं तर आपसुकच हे प्रश्न थांबणार आहेत, उत्तर मिळणार आहेत। आणि जोपर्यंत उत्तर मिळणार नाही तोपर्यंत प्रश्नांच्या फैरी झाडल्या जाणार, आरोप प्रत्यारोप होणार आणि या आरोपातून जनतेनं कोणालाच सोडलं नाही। प्रत्येकाचा काही ना काहीतरी स्वार्थ आहे असं म्हटलं जातं। एक, भविष्यात राष्ट्रवादीकडं, शरदचंद्र पवार गटाकडं काहीच उरणार नाही। त्यामुळं आरोप त्यांच्यावरतीही होत आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा चर्चा आहेत, वास्तव नाही परंतु अशा चर्चा आहेत। कारण भविष्यात ह्याचा फायदा अजितदादा नसण्याचा फायदा शरद पवार गटातल्या शरदचंद्र पवार गटाला सुद्धा होणार होता। त्यामुळं त्यांच्याकडे सुद्धा हा संशय लोक व्यक्त करतायत। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ह्यांच्यावर सगळ्यात मोठी सुई आहे संशयाची। मध्यंतरी मीडियानं प्रश्न देखील थेट विचारले की तटकरे साहेब तुम्हाला व्हिलन बनवलं जातंय, त्यावरती त्यांनी उत्तरही प्रांजळपणे दिलेलं आहे। कारण जर राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे असं शरद पवार गट असेल किंवा काका शरद पवार स्वतः म्हणत असतील तर ह्याचं सगळ्यात मोठं नुकसान झालं असतं ते तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एकूणच छगन भुजबळ या सगळ्यांना आपसुकच त्यांचं पक्षातलं वजन कमी झालं असतं आणि आम्हाला न्याय मिळाला नाही, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला शरद पवारांपुढे वाकावं लागलं असतं असं जनतेचं मत आहे। अशी जनता सोशल मीडियाच्या माध्यमातून कारण उपस्थित करते। खरी कारण असतीलच असं नाही, पण आता लोकांच्या मनात या शंका आहे। नंतर भाजपावरती थेट बोट उचललं जाते, कारण भाजपाशी सौता सुभा अजित पवारांनी मांडला होता।
महानगरपालिकांच्या निवडणुकांपासून. त्यांनी थेट पिंपरी चिंचवड येथे ऑब्जेक्शन घेतलं होतं भाजपाच्या कारभारावरती आणि थेट भ्रष्टाचार भाजपा करतोय आणि त्याचे पुरावे, त्याचे प्रूफ माझ्याकडं फाईल आहे असं थेट म्हटलं होतं. त्यामुळं भाजपावरती देखील संशय उपस्थित आहे आणि एक संशय आहे तो सिस्टीमवर. आता प्रथमदर्शी असं दिसतंय की सिस्टीमनं बळी घेतला. कारण तुम्हाला माहिती आहे ज्या रनवेवरती जिथं विमान लँडिंग झालं विमानाचं, त्या लँडिंग वरती अनेक गोष्टी हव्या होत्या, त्या गोष्टी नाहीत. विमानाला 20 किलोमीटर अंतरावरून धावपट्टी दिसते हे खरं आहे, पण केवळ डोळ्यांनी नाही तंत्रज्ञानानं. ILS, VOR, DME, PARI लाईट्स, रनवे लाइटिंग या सगळ्या प्रणाली वैमानिकाला दिशा, अंतर आणि उंची दर्शवतात. आणि बारामती विमानतळावरती यापैकी जवळजवळ काहीच नाही. त्यामुळं चौथा मेन जबाबदार हे प्रशासन. कारण बारामती राजकारणाच्या पटलावरचा मोठ्या गोष्टी बारामतीत घडतात, येणं जाणं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या विमानतळावरती का त्रुटी होत्या आणि जर त्रुटी होत्या तर त्याला परवानग्या कशा मिळाल्या. त्यामुळे सिस्टीमवरती देखील, प्रशासनावरती देखील हा थेट आरोप आहे. या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अजितदादांचा जीव गेला असंही बोललं जातंय. म्हणजे प्रत्येकाच्या मानसिकतेतनं प्रत्येक जण विचार करायला लागला, काय झालं अजितदादांचं, काय झालं, तुमच्याही मनात काय तर असेल, असं झालं असेल, असं झालं असेल आणि असं झालं असेल. तिथे एक रूम दिसते आपल्याला मोठी आणि तिथनं सीसीटीव्ही फुटेज मधनं मोठा ब्लास्ट झालेला दिसतो. इकडे घड्याळ दाखवतात सगळ्या अनेक चॅनल्सवरती, अनेक नॉर्मल सोशल मीडियावरती 8:46 आणि धम्मकडे धडाका होतोय आणि त्याच वेळी तिथं एक रूम आहे. मग असं वाटतं की नाही तिथं उभारून गन चालवले गेले असेल, पण त्याचे भरपूर क्रायटेरिया आहे, एवढंच अंतर पाहिजे, तेवढंच अंतर पाहिजे गनसाठी असं बोललेलं आहे. म्हणजे माणसाच्या डोक्यात अनेक विचार येत आहेत. मग ह्या सगळ्यांवरती फुल स्टॉप कधी मिळणार आहे. मी तुम्हाला म्हटलं की या ठिकाणी राष्ट्रवादीच्या त्यांच्या आमदारांनी म्हणजे अमोल मिटकर यांनी अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. सर्वात महत्वाचा प्रश्न त्यांच्या मते मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमान बसेपर्यंत सर्व व्हिडिओ शूटिंग व सर्व सीसीटीव्ही फुटेज तात्काळ अधिकृतरित्या प्रसिद्ध करावे असं अमोल मिटकरींचं नाहीच तर तमाम महाराष्ट्राच्या आणि देशातल्या लोकांचं मत आहे. VCR कर्मचारी अधिकाऱ्यांना पाहून ऑफिस मधून गायब झालेत. चक्रवणारे खुलासे, मोठा संशय समोर आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळी अधिकारी चौकशीला गेले होते त्यावेळी थेट बाय बाय करत VSR कर्मचाऱ्यांनी तिथनं पोबारा केलेला आहे. कारण काय, त्यामुळे आता मोठा संशय आहे. तपास अधिकारी विमान कंपनीच्या कार्यालयात दरवाजा आतून बंद आढळल्यानं दरवाजा आतून बंद का? अधिकारी चौकशीला गेलेत ना, मग तुम्ही माहिती द्या ना, तुमची माहिती काय घेणार आहेत, कधीचं विमान आहे, काय आहे, तर आतून दरवाजा बंद. पूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देतेच आहे. आणि त्यानंतर विमानाचा एवढा मोठा स्फोट झाला तरी देखील माळावरची छिन्न विचिन्न बॉड्या जळल्या, परंतु कागद आहेत तशीच. हे काही पटण्यासारखं नाही. आणि सगळ्यात मोठा दावा केलेला आहे या ठिकाणी अमोल मिटकरी यांनी की जर दादा विमानात बसताना हिरवं होतं आणि ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी लाल कसं होतं, लाल अचानक अपघात झाल्यावर झालं का, असा अमोल मिटकरींनी थेट सवाल केलेला आहे. ज्यावेळी अजित दादा विमानात बसले होते त्यावेळी मागचा भाग हिरवा होता,
परंतु अपघात झालेलं विमान लाल रंगाचं दिसतंय असं या ठिकाणी अमोल मिटकरी यांनी थेट म्हटले. मी तुम्हाला सांगितलं की कसं सोशल मीडियावरती बोललं जातंय, लवकरात लवकर तो ब्लॅक बॉक्स मिळावा, त्याची शहानिशा करावी आणि जनतेसमोर सत्य आणावं. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खरंच कौतुक आहे, कारण त्यांनी थेट आदेश दिलेले आहेत की CID चौकशी या ठिकाणी व्हावी म्हणून, आणि त्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. पण हे अधिकारी जर असे गायब होत असतील तर विमान कंपन्यांचे, तर मजेशीर प्रकार. आणि ह्या विमान कंपनीनं हे विमान उठण्यास परवानगीही दिलेली नव्हती. त्यानंतर पायलटही बदलले गेलेले. एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत अजितदादांच्या निधनासंदर्भात. बऱ्याच जणांचं मत आहे की सगळ्यात पहिला DGCAनं 6 मृतदेह असं सांगितलं, परंतु त्या ठिकाणाहून 5च मृतदेह निघतायत. त्यानंतर सरपंचानं सांगितलं की थेट की कोणीतरी विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करत होतं आणि त्यामुळं अजित दादा जिवंतच आहेत अशी या ठिकाणी अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच नाही तर अजितदादांवर प्रेम करणारे अनेक लोक म्हणायला लागलेत. आणि आशेनं अगदी काल सोशल मीडियावर आलेलं की परत अजितदादा येत आहेत, अजितदादा जिवंत आहेत असं बोललं जात. एकूणच या पार्श्वभूमीवर मी तुमच्या बरोबर हा विषय घेऊन आलेले होते. नेमकं दर्शक हो, तुम्हाला काय वाटतंय? आणि खरंच अजितदादा जिवंत असतील का? खरंच अजितदादांचा घातपात झालाय का? का खरंच तो अपघात होता? खरंच काही लोकांनी अजितदादांसारख्या कणखर नेत्याला संपवलंय का? काय वाटतंय आपल्याला? आपली कमेंट जरूर कळवा. नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा सागर न्यूज.